नमस्कार, मी पायल. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी घनसावंगी तहसीलदारांना निवेदन. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तहसील कार्यालय येथे तहसीलदार रमेश पागोटे यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करण्यात याव्यात अशी ठाम मागणी घनसावंगी तालुक्यातील मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वतीने करण्यात आली आहे. या मागण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले, रोजगार हमी योजनेचे सचिव, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. मनरेगा अंतर्गत MIS समन्वयक, तांत्रिक समन्वयक, जिल्हा MIS समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, क्लार्क कम डेटा एंट्री ऑपरेटर, सिपाई आदी विविध पदावर कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी मंत्रालय, आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील व पंचायत समिती कार्यालयामध्ये सेवा देत आहे. ग्रामीण दुर्बळ घटकांचा सर्वांगीण विकास व प्रत्येक कुटुंबाला रोजगार हमी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे कर्मचारी सातत्याने बजावत असून त्यांच्या योगदानामुळेच महाराष्ट्र राज्य मनरेगा योजनेत देश पातळीवर अग्रस्थानी असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र सर्व शिक्षा अभियान व ग्रामीण आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ट करण्याबाबत शासन निर्णय झालेला असतानाही मनरेगा कर्मचाऱ्याबाबत आजतागायत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने हा अन्यायकारक प्रकार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच खाजगी मनुष्यबळ सेवा पुरवठादारामार्फत प्रत्यक्ष शोषण होत असून सेवा सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचेही संघटनेने म्हटले आहे. मनरेगा कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या: मनरेगा अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित समायोजन करावे, अनधिकृत व अवैध भरती प्रक्रिया थांबवावी, सर्व कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशन सोसायटी मार्फत नियुक्ती देऊन समान काम समान वेतन धोरण लागू करावे, मनरेगा विभागीय स्वतंत्र यंत्रणा व पदनिहाय आकृतीबंध तयार करावा. या मागण्या 10 दिवसात मंजूर न झाल्यास 23 ते 27 जानेवारी 2026 दरम्यान कार्यालयात खाली फीत लावून निषेध आंदोलन, तसेच 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आझाद मैदान मुंबई येथे काम बंद आंदोलन व मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मनरेगा राज्य संघटनेचे समाधान शेळके, श्रीकृष्ण गांजे, दीपक माळवदकर, परमेश्वर सोळंके, संजय चितारे, वैभव काळे, योगेश बोराडे, अमोल कडुळे, दिलीप हिवाळे, जगन्नाथ जाधव यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. ही माहिती एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना इंजिनियर परमेश्वर सोळंके यांनी दिली आहे. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्णा भाऊसाहेब राजे जाधव, घनसावंगी. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.